श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत त्यामधील अध्याय 3 पठन करणार आहोत। आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य। गथा द्याही कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहळा माझे वास्तवे करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम। सवेगे हुनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतने भाग पडे। टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या। तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविद्ध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहापती, स्वामीसी जानोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर। चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधेनु आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, मनोनी घडल्या या गोष्टी, झाले स्वामी राज भेटी, परमभाग्य तयांचे। धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तवे स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरी वरी बैसून, तपश्चर्या करिताती। एक पंचग्री साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवलाये। परिजयाचे चरण दुर्लभस भक्ती वाचून, केलियासी नाना साधन, भाववीन सर्व व्यर्थ। योग योगा यागाधिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ। तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती, जेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तैपासुनी जगात, तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। चोळप्पाचे ग्रहा प्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राज यती, बहुधन जाती फिरावया। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले। राहते चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात
यती येऊनी फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना, राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमा श्रुनी भरले नयन, कंठ झाला सददित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय संपूर्ण. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.